सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। एल्हाईसाच्या भाऊबीजेचा स्वीकार ही लीळा आपण श्रवण करणार आहोत। महादाईसा आणि भटोबास इत्यादी रिद्धपुरात जाण्यासाठी निघाले। सर्वज्ञ स्वामी त्यांना निरोप देण्यासाठी थोडे अंतर पावेत त्यांच्यासोबत भक्तजनासह निघाले। त्यावेळी सर्वज्ञांना दुसऱ्या गावाला जाण्याची प्रवृत्ती झाली। सर्वज्ञांनी बाईसाला तयारी करायला सांगितले। तेव्हा सर्वांनी सर्वज्ञांना राहा असे म्हणून विनंती केली, परंतु सर्वज्ञांनी कोणाचेही ऐकले नाही। आणि महादाईसाने एल्हाईसाला हळूच सांगितले की एल्हो, तू सर्वज्ञांना राहण्यासाठी विनंती कर आणि असे म्हण की जीजी मी सर्वज्ञांच्या ठाई भाऊबीज करेन। आणि मग ती सर्वज्ञांजवळ आली आणि सर्वज्ञांच्या उपरण्याला पीळ घेत म्हणाली की जीजी आपण राहा ना, मी आपल्याला भाऊबीज करेन। सर्वज्ञांनी विचारले, तुझ्याजवळ काय आहे? तिने सांगितले, माझ्याजवळ 4 दाम आहेत ना, मी त्याचे लाडू करीन। सर्वज्ञांनी तिची विनंती स्वीकारली आणि मग महादाईसा रिद्धपुराला निघाली। सर्वज्ञांनी एल्हाईसाला सूचना दिल्या की सर्वज्ञांनी असं सांगितलं की तूच गहू आणावे, म्हणजे दळून पण तुम्हीच आणावे, आपणच सोजी काढावी, आपणच शेव तयार करावी, आपणच शेव तळावी आणि आपणच लाडू बांधावे, असे लाडू करावे आणि ते विचारता येईल परंतु कोणाकडून करून घेता येणार नाही। तिने होजी असं म्हणून मान्य केले आणि मग ती जे जे करायची ते बाईसाला दाखवायची आणि मग तिने असे लाडू बांधले आणि लहान पाटीत घालून वर कपडा झाकून घेऊन आली। सर्वज्ञांपुढे ती पाठी ठेवून सर्वज्ञांना दंडवत घातले, श्रीचरणा लागली। मग बाईसांनी एल्हाईसाचे हात पाहिले तेव्हा तिचे हात असे कुंकवासारखे लाल झाले होते। बाईसांनी सांगितले, बाबा बटिकीचे दोन्ही हात कुंकवासारखे लाल झाले आहेत। सर्वज्ञांनी तिच्या हातावर श्रीमुखातील पानाची पीक घातली आणि तिच्या करवी दोन्ही हात चोळविले। तेवढ्याने तिचा दाह कमी झाला आणि हात थंडगार झाले। मग ते लाडू देवांनी आपल्यासाठी उपयोगात आणले। या लीळेबद्दल सांगायचं तात्पर्य असं की महादाईसा फार कुशल होती। तिला माहित होतं स्वामींना थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, तेव्हा तिने हे असं एल्हाईसाला सांगितले। अजून आपल्याला या लीळेतून असंही सांगता येईल की स्वामींनी एल्हाईसाला स्वतःच्या हाताने लाडू बनवण्यास सांगितले। जे काही स्वामींनी सांगितले तेच एल्हाईसाने केले, म्हणून तिचे लाडू स्वामींनी उपयोगात आणले आणि तिला झालेला हाताचा त्रास देखील स्वामींनी कमी केला। यातूनच असं म्हणता येईल की आपण जे काही स्वामींना समर्पित करतो ते सर्व काही आपण स्वतः बनवलं पाहिजे आणि तसं केलं तर स्वामींना जास्त आवडतील, नाही का? एल्हाईसाचीही आवड स्वामींनी स्वीकार केली। तसेच कुठलाही आपण उपहार पदार्थ बनवताना आवडीने तयार केला पाहिजे, तरच ती आवड स्वामी स्वीकारत घेतील, नाही का? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।